चला उर्वशी चला म्हणतो. अगं काय उर्वशी, अगं पाणवठ्यावरच्या म्हशीला टारारा वाढावं असं वड इथं का घेऊन आलीस मला? जरा दम धरा की. उर्वशी अगं सांगशील का काय झालं? सांगते ना, कोकलू नका. अहो ते डीसीपी बाशिंगे आहेत ना व, ते दुधात मिठाचा काढावाय लागलेत. हाऊस आली मोठी आणि बाबेला मारतो मिठी. अहो ते वसुंधराला फोन करत होते. बाशिंगे होय. त्याला इथला मागमूस लागला काय? अहो त्यांचा फोन येतोय म्हणल्यावरच मनात भीती बसली बघा. हो, लई हुशार आहेत ते. त्यांना काहीतरी कळल्याशिवाय ते फोन करणार नाहीत. आणि त्यांच्या हाताला जर काही लागलं ना व, तर आपल्याला समद्या डावावर पाणी सोडायला लागल. म्हणून सांगते, मेनका आणि सुंदरचं लगीन लवकरात लवकर उरकून टाकायला पाहिजे. होय उर्वशी, काहीतरी करावं लागणार आपल्याला. हे लगीन जर थांबलं ना, तर आपला डाव साध्य होणार नाही. म्हणून म्हणते, लवकरात लवकर हे लगीन उरकून टाकायला पाहिजे. अगं पण आपल्याला जे काय करायचं होतं ते सगळं करून झालंय की आधीच. हा, आता आणि काय आपल्या हातामध्ये, काय करायचंय आपण? हे बघा, मी सुंदर आणि अक्षराचा मोबाईल स्विच ऑफ करून टाकलाय. आणि तुमच्या लाडक्या बहिणीचा फोन मी फ्लाईट मोडवर टाकलाय. हे बघा, मी एवढं समज केलंय. आता तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही बाहेर जाऊन त्या भटजी बरोबर सेटिंग करा. पाहिजे ना तर त्याला दमबी द्या. त्याला म्हणावं लवकरात लवकर हे लगीन उरकून टाक. त्याला मी कसा गोंधळतो बघच, तू काळजी करस. कलशाला नमस्कार का? आणि आता सुपारीवर हळद कुंकू वा. ओम गंग गणपते नमः. ओम विष्णवे नमः. ओम ब्रह्मणे नमः. ओम महेशाय नमः. ओम सूर्याय नमः. ओम दुर्गाय नमः. आता विड्यांवर 5 नाणी ठेवायची आहेत. 5 नाणी कुठे आहेत? हा मी आहेत, माझ्याकडे आहेत, मी देतो. गुरुजी, ही पूजा विधी जी काय असेल का नाही ती पटकन आवरा. तुमची दक्षिणा ठरली त्यापेक्षा दुप्पट मिळतील. हे घ्या, नाणी ठेवा.
आता कुलदैवताचे आशीर्वाद घ्यायचे, त्याआधी लग्नगाठ बांधायचा विधी असतो. मला सांगा, लग्नगाठ कोण बांधणार आहे? दोघांनी घरातल्या देवांचं दर्शन घ्या आणि मंगलाष्टकासाठी या.
चला आता पटकन कलश पूजन करून घेऊया. कलशाला हळद कुंकू व्हा. ओम लक्ष्मी नारायणाय नमः. ओम पार्वती परमेश्वराय नमः. वयो उरकल ना वयो गुरुजी. उर्वशी, पैसा बोलतो, तो आता फक्त बघत राहा. आपल्याला पाहिजे तसंच होणार आहे सगळं. एकदा यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या ना हो, म्हणजे आपण मोकळा श्वास घ्यायला मोकळे. विवाहाचा मुहूर्त टळून चाललाय. आता वराने वधूला मंगळसूत्र घालून घ्या. ओ गुरुजी, अजून मंगलाष्टका बाकी आहे ती. म्हणजे तेच की आपण आता मंगलाष्टकाचा विधी करून घेऊया. हा चौरंग उचला. या गुरुजीच्या मागे तार खुलमली आहे काय? तर का पाटील साहेब, अहो लग्नाच्या मुहूर्ताला लई टाइम आहे, तर बी नुसती गडबड चालू आहे यांची. शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा ये ओनिया वाघरा वाजंत्री बहुगलबला न करणे पूर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान. सूर्यवंशी वाडा कुठे? पूर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान. आता नवरा नवरीने एकमेकांना हार घाला. अरे घाल घ्या. अरे आता वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घाला.
थांबा. सुंदर सूर्यवंशी, तुमचा घटस्फोट झालाय का? सुंदर सूर्यवंशी, मी तुम्हाला काय विचारतोय, तुमचा घटस्फोट झालाय का? हा प्रश्न मी सुंदर सूर्यवंशी यांना विचारलाय. बोला सुंदर सूर्यवंशी, बोला. मी प्रश्न तुम्हाला विचारलाय. ते कायद्याचं काम चालू आहे आणि तरी तुम्ही लग्न करताय? कायद्याने या लग्नाला मान्यता नाही, त्यामुळे हे लग्न होणार नाही. साहेब मग काय करायचं? पोरीनं आयुष्यभर तोंड लपवून जगायचं का जीव द्यायचा? यातलं काय बसतंय तुमच्या कायद्यात? हे बघा साहेब, कोणी बी इथं हाऊस म्हणून किंवा चैन म्हणून हे लग्न करत नाही. एक जीव लावलाय हो दावणीला. कायद्याच्या चौकटीत बसत नसलं ना तरी माणुसकी असते कुठेतरी. सांगू का साहेब, मेनका आणि सुंदर एकत्र आले. अजाणतेपणे चूक झाली हो पोरांच्या हातून. त्यामुळे मेनकाला दिवस हे खरंय? साहेब चूक झालीये, तसा न्याय बी मिळायला पाहिजे ना. हा न्याय नव्हे, आणि तुम्हाला जर न्याय हवा होता तर कायद्याची दारं ठोठावता येत नव्हती का? तुम्हाला एकदा असं वाटलं नाही की आपल्या हाती काही सूत्र आहेत ती हाताळावीत, लढावं, आपला हक्क सुरक्षित ठेवावा? आणि काय म्हणालात तुम्ही? न्याय. यांच्यासाठी फक्त एकच न्याय असू शकतो, तो म्हणजे सुंदर सूर्यवंशीला जेल.